तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली सुंदर अशा संध्याकाळने. आणि आत्ता संध्याकाळचं तुम्ही वातावरण बघत असाल, सगळं पावसाचं वातावरण झालं आहे, सगळीकडे हवा वगैरे सुटली आहे आणि सगळी घाई झाली. आणि तुम्ही आता पाहू शकता की हवा सुटली आहे. आवाज येतो आहे का नाही तुमच्यापर्यंत मला माहीत नाही, कारण एवढी हवा सुटली. आणि इथे जरा आता सगळ्यांची गडबड उडाली, झोप उडाली सगळ्यांची. आई पण जरा लाकडं वगैरे गोळा करते, जी सुकी लाकडे आहेत ते आपल्याला वाड्यामध्ये घेऊन जायचे आहेत. आणि मी पण आता जरा त्या कडीपत्त्याच्या झाडाला सपोर्ट दिलं आहे, म्हणजे तो पूर्ण वाऱ्याने पडलेला खाली. तर काठी बांधली आणि जरा त्याला बांधून घेतो, जेणेकरून तो पडणार नाही नंतर. आणि इकडे मामा वगैरे पण आता वर चढलेत, म्हणजे आता पाऊस अचानक आला म्हणून सगळी तयारीला लागली, जेणेकरून पाणी आत नको व्हायला. वर ताडपत्री वगैरे टाकणे, साफसफाई करणे, सगळ्यांच्या आता घाई गडबड झाले. हे बघा, आणि वारा एवढा सुटला आहे ना. आणि वर म्हणजे आपल्या इथे तली यायला तर पाऊस चालू झाला आहे. आणि आलूची पाने बघा कशी हलतात वाऱ्यावर. आणि आता फक्त एवढी जरा फाटी आहे ती आई घेऊन जाईल. तोपर्यंत बघूया आपण जरा वर पत्र्यावर जाऊन. एक दोन ठिकाणी गळतो आहे, म्हणजे पाणी पडतो आतमध्ये, तिथे जरा काहीतरी कापड वगैरे लावूया. आणि वातावरण बघा पावसाचा, सगळे ढग वगैरे काले झालेत आणि आपल्या इथे पाऊस चालू आहे तल्ली यायला. इकडे तर अजून सुरुवात नाही केली पावसाने, लवकर होईल. तर फायनली आलो आता वर. तिथे या दोन ठिकाणी कुठेतरी पत्रा गळत होता आणि मामाची साफसफाई चालू इकडे. आणि बघा सगळं वातावरण बघा कसं झालं आहे. इथे पण जरा ही ताडपत्री आहे, तिथनं पण लीक होतो पाणी, ती पण मिक्स करायची आहे आपल्याला. इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण पावसाने कसा भरलेला आहे आणि वारा सुटला आहे. झाडं बघू शकता तुम्ही कसे हालत आहेत. आणि इकडे मामांनी पण जरा आपल्या घराचे डागडोगी केले, कारण पाऊस आले, सगळ्यांना तारंबळ उडाले, धावपळ चालू आले. आई पण तिकडे बघा, इकडे मामी पण सगळे फाटे वगैरे सुकी फाटे आपली घरामध्ये ठेवत आहेत, त्या खोपीमध्ये ठेवून देतात सगळीजणं, जेणेकरून नंतर पावसाळ्यामध्ये फाटी आपल्याला सुकी भेटेल. आणि बघा अशी कामं चालू झालेत, आता सगळ्यांची धावपळ चालू झाली, सगळे झोपलेले. आणि आता संध्याकाळचे जवळपास 5 वाजलेत, सगळे झोपलेले आता. आणि अचानक पावसाने एकच आवाज दिला, ढगांचा आवाज आला, सगळेजण उठले, अंगणामध्ये वालनं वगैरे टाकलेली, सगळे उचलले. आणि आता मी पण आलो पत्र्यावर. तर मित्रांनो, सगळ्यांची धावपळ बघून एक टाईम असा जरा हसायला पण येतो आणि एक टाईम वाईट पण वाटतो, अरे किती धावपळ करतात बिचारे. तर आई पण आता वाड्यामध्ये जरा फाटी वगैरे टाकत होती, सुकी फाटी. बोललो आपण पण जरा वर जाऊ, जरा बघूया. वाटत तर नाही, कारण पाऊस पडेल. जर वारा सुटला तर पाऊस कदाचित नाही पडणार, जर वारा नाही सुटला तर पाऊस पडेल, असं काहीतरी बोलतात इथे. बघा आपले आंबे काय माहीत कधी पिकतात, कधीपासून वाट बघतोय पिकाचे आंबे, पिकत तर नाहीत लवकर. आणि बघा मला आई उरलेली फाटी पण घेऊन चालले आईला. आणि आईला माहीत नाही मी वर येते. तर मित्रांनो, तुम्हाला ढगांचा आवाज येतोय का नाही का माहीत नाही, पण इथे आवाज येतो. आणि मी आहे आता पत्र्यावर. पाठी आंबे बघू शकता तुम्ही, एक एक आंबा दाबून बघतोय पिकलाय का नाही, कारण कधीपासून वेट करता आंबा पिकतो तेव्हा, आंबा काय पिकत नाही. बघूया चला. आंबा जरा पिकायला आलाय, दबतोय बघा. हा वाला पिकला आहे तसा, पण तो आंबा जरा वेगळा आहे, म्हणजे पिकला तरी हिरवा जातो, म्हणजे पटकन समजत नाही पिकला आहे का नाही ते. पण सगळे चेक करू. हा पण कच्चाच आहे, आणि त्याला मुंग्या वगैरे किती लागल्या ते बघा. वा वा, हे आंबे जरा वाटतात एक दोन. हा पण कच्चाच आहे, आपण कच्चा आहे, आपण कच्चा आहे. खालचे दोन बघा कसे टेकले डायरेक्ट पत्र्यालाच.
ते पण कधी वारा सुटलाय. बापरे 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 बघा, कसला वारा सुटलाय आणि एकदम गार गार हवा आहे बघा सगळीकडे. प्रत्येक जण आपल्या पत्र्या मित्रावर चढून डागडुकीचं काम चालू करतात, कारण पाऊस जोरात येणार आहे. सर्वजण आपल्या पत्र्या मित्राची डागडुकीचं काम चालू करतात. आणि यावर्षीचा पहिला पाऊस, गावाला पहिला पाऊस पडेल, म्हणजे पडला या अगोदर पण 3-4 वेळेला, पण मी तर पहिला पाऊस अनुभवणार आहे आपल्या गावाचा, म्हणजे यावर्षी. मातीचा वास तो सुटला आहे, म्हणजे याचा अर्थ तिकडे पाऊस चालू झालेला आहे त्या साईडला, म्हणजे जिकडनं ढग आहेत त्या साईडने पाऊस तो चालू आला आहे. मातीचा वास वगैरे सुटलेला आहे आता, आणि गार हवा पण सुटली, मातीचा वास पण सुटला आहे. बघूया मामा काय करतात बघू चला. हळूहळू पाऊस येते जवळ, बघा इथे दाखवतो. तर मित्रांनो, ही पत्रामधली गॅप बघू शकता तुम्ही. तर इथनं पाणी खाली येतो आणि स्लॅबवरनं खाली पाणी डायरेक्ट आपल्या मागच्या साईडला उतरतो. त्यासाठीच आपण वर चढलेलो. यावर ताडपत्री वगैरे टाकू आणि मग जाऊया खाली. बघा खालचा रस्ता आता आईने सगळे फाटे वगैरे उचलून ठेवलेत. इकडं मामाचं पण काम जवळपास झालं आहे. पाऊस तर खूप भरला आता, बघूया पाऊस कधी भरतो. पण पाऊस पडायच्या अगोदर आपल्याला हा काम करायचं आहे. चला काम करू घेऊ, चला ते काम करून घेऊ, मग भेटतो तुम्हाला. त्या सांगितलं काय पाऊस तर अजून आला नाही, तर तेवढंच आईला लक्षात आलं की दुपारी तिने सुके टावल्या वगैरे असं झाडांच्या त्या शेतावर ठेवलेल्या बागडण्यासाठी, म्हणजे तरवे लावायसाठी. तर त्याची एक साईड जर राहिलेली ती आता लावायला आलं, कारण जर वारा सुटला जास्त तर ते एवढं मेहनतीने तिथे टाकलेले सगळे सुकलेले पालं वगैरे, तिकडे टावल्या वगैरे तिकडे तिकडे उडून जातील. बघा एवढ्या सुद्धा टावल्या वगैरे आईने आणून ठेवलेल्या, जारशेच राहिल्यात, बाकीचे सगळ्या जलून झालेल्या आहेत. आता ह्या कुठनं आणल्या आईने, ते फाटी भरत होती त्या आपल्या आंब्याच्या झाडाच्या आईने असा डालीमध्ये भरून इथं आणलेल्या आहेत. तर बाकीचं सगळं जलून झाले आहेत. आता ह्या जराशा आज टाकलेल्या, जर वारा आला तर सगळीकडे उडून नेईल, म्हणून मग त्या जाळून टाकायचे. त्यासाठी पटकन धावत आलो आता इकडे. वारा पण सुटल्या म्हणून लगेच जलून पण होतील. आणि वाराचा जो फ्लो आहे त्याच्या अपोजिट साईडला कधी पण लावायचा, जेणेकरून सगळं जलते. आता वाऱ्याच्या फ्लोमध्ये लावता का वरचा पालं जळून जाईल आणि खालचं तसंच राहील. लक्ष पण ठेवावं लागेल, कारण काशी उडून जातात सगळे. तर बघा मित्रांनो, मस्त आता आग पण पकडले आणि वारा पण चालू आहे, म्हणून पटापट बोलता येईल घरून. तरी पण लक्ष ठेवायला लागेल. आणि साईडला पण लोकांचा पेंडा वगैरे तिथून एक शेंडी वगैरे तिकडे उडली की त्यांचं पण नुकसान होईल. म्हणून एवढा झाल्यापर्यंत जरा थांबू, जाऊ. बघा पाऊस कधी पडतो ते, कारण पाऊस करता करता जवळपास अर्धा पाऊण तास झाला आहे. थेंब पडतोय, ते जोरात तर काय आला ना अजून. बघा इकडनं सगळा जवळपास क्लीन झालं, पण इकडनं पाऊस आता उतरला खाली. बघा डोंगरावर तुम्ही बघू शकता.